बघा कालच्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं होतं की करंट डिव्हिजन रूल आणि व्होल्टेज डिव्हिजन रूल. आता आपण त्याच्यावर एक न्यूमरिकल घेतला आणि त्याच्यावरूनच आपल्याला काय काढायचं आहे, KVL आणि KCL. हे सुद्धा KCL हे सुद्धा बघायचे. ओके, तर करंट डिव्हिजन रूल काय तेच पहिले समजून घ्या की एखाद्या ब्रँचमधला करंट हा किती असेल, पॅरलर कॉम्बिनेशनमध्ये अपोजिट ब्रँचमधल्या रेजिस्टन्सच्या गुणोत्तर एवढा. ओके, ते रेजिस्टन्स भागिले ह्या दोन्हीची बेरीज गुणिले टोटल करंट, अशा पद्धतीने. ओके, सो फॉर I1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इंटू टोटल करंट I2. ओके, सिमिलरली फॉर I2 हा करंट जर काढायचा असेल तर हा रेजिस्टन्स घ्यावा लागेल भागिले ह्या दोन्हीची बेरीज घ्यावा लागेल इंटू टोटल करंट. हे करंट डिव्हिजन रूल आहे. याच्यावर एक न्यूमरिकल बघा की कॅल्क्युलेट द करंट थ्रू 5 ओहम अँड 3 ओहम रेजिस्टन्स बाय करंट डिव्हिजन रूल. करंट डिव्हिजन रूलने हे कॅल्क्युलेट करायचं. तर आता बघा करंट डिव्हिजन रूल, आता इथं दिले 10, इथं 5 ओहम, इथं 3 ओहम, I1 I2. मग I1 काढायचं असेल तर अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय दोन्हीची बेरीज इंटू टोटल करंट. सो I1 इज इक्वल्स टू 3 divided by 3 plus 5 into 10. So we are getting 30 by 8 is equals to 3.75 ampere. Okay, are you getting this? Then for I2 we are taken second resistance. For I2 we are taken second resistance, and again addition of these two into total current we are getting 50 by 8 is equals to 6.25 ampere. So these are the currents. Okay, so I1 and I2 are exactly equals to total current. So this current is equals to this plus this. This current is equals to this plus this. So here apply node analysis. Incoming current is equals to outgoing current. हा येणारा करंट हा दोन जाणाऱ्या करंटच्या बरोबरीत आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यालाच आपण काय म्हणतो, किरचॉफ करंट लॉ म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, किरचॉफ करंट लॉ. तर किरचॉफ करंट लॉ काय सांगतो, किरचॉफ करंट लॉ KCL. परत इथं एक न्यूमरिकल आपण त्याच पॅटर्नचं घेतलं बघा. फाइंड करंट थ्रू 7 ओहम, 5 ओहम, 3 ओहम अँड 2 ओहम रेजिस्टन्सेस. तर 12 ओहमचं एक रेजिस्टन्स आहे, 12 ॲम्पियरचं करंट आहे आणि ते स्प्लिट होतं आहे. तर इथं तुम्हाला माहिती आहे हा करंट काढायचा असेल तर हा रेजिस्टन्स घ्यावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल, 7 डिवायडेड बाय 7 प्लस 5 इंटू 12. तर हे किती आलं रे, हे आलं 7 ॲम्पियर. हे आलं 7 ॲम्पियर. आणि खालचं किती आलं पा, अपोजिट रेजिस्टन्स 5 डिवायडेड बाय 7 प्लस 5 इंटू 12. तर हे आलं परत 5 ॲम्पियर. ओके, 7 आणि 5 12. आणि इथं किती येईल रे मग 12. कारण हा रूल काय सांगतोय, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट. सो दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस. ओके, येणारा करंट हा दोन जाणाऱ्या करंटच्या बरोबरीत असतो. हे कोण सांगतंय, किरचॉफ करंट लॉ सांगतं. ते आपल्याला बघायचं आहे. तर आता इथं किती ॲम्पियर आला आहे, 5 ॲम्पियर. इथं किती आला रे, 7 ॲम्पियर. आणि हे दोन्ही मिळून इथं किती येईल रे, परत 12 ॲम्पियरच येईल. हे कळतं का? तर मग आता हा 12 आला तर परत इकडं पुढं कॅल्क्युलेट करता येते. मग याच्यासाठी काय करावं लागेल रे, याच्यासाठी I इज इक्वल्स टू काय येईल, 2 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इंटू 12. ते किती आलं हे, 4.8 ॲम्पियर, 4.8 ॲम्पियर. आणि दुसऱ्या याच्यामध्ये किती आला मग, 3 डिवायडेड बाय 2 प्लस 3 इंटू 12. तर किती आलं, 7.29 2 ॲम्पियर. तर हे दोन्हीची बेरीज परत 12 येते का बघा, येते. हे कोण सांगतंय, किरचॉफ करंट लॉ सांगतोय. तर किरचॉफ करंट लॉचं स्टेटमेंट काय रे, ॲट जंक्शन. ओके, ॲट जंक्शन the sum of incoming current is equals to sum of outgoing current, or incoming current is equals to outgoing current. और दुसरं स्टेटमेंट सुद्धा आहे त्याचं, काय
द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इज इक्वल्स टू 0. या जंक्शनवर येणारे आणि जाणारे सगळे करंटची जर बेरीज केली तर ती काय असेल 0 असेल. हे कोण सांगतंय? किरचॉफ करंट लॉ. ओके, तर मग किरचॉफ करंट लॉचं स्टेटमेंट लिहून घ्या. ॲट जंक्शन इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट or the algebraic sum of all current is equals to 0. किरचॉफ करंट लॉ फुल फॉर्म लिहा. किरचॉफ करंट लॉ लिहिलं. ॲट जंक्शन इनकमिंग करंट इज इक्वल्स टू द सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ आउटगोइंग करंट. सम ऑफ इथं लिहितो KCL. काय म्हणतं KCL? सम ऑफ. अरे पेनच चालणार आहे आपले, गरिबी आली आपल्याला. रोज म्हणतो मी हे घेऊन येईल इंक बॉटल, लक्षातच राहत नाही. सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल्स टू सम ऑफ आउटगोइंग करंट. पुढे ॲट जंक्शन, ॲट अ जंक्शन किंवा त्यालाच काय म्हणतात नोड पॉईंट. ॲट अ नोड और ॲट अ जंक्शन. इथं लक्षात, जंक्शनला किंवा नोड पॉईंटला इनकमिंग करंट इज इक्वल्स टू काय असते आउटगोइंग करंट. किंवा त्याचंच दुसरं स्टेटमेंट काय असेल रे? द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट इन नोड और जंक्शन इज 0. सगळ्यांची बेरीज काय असेल 0 असेल. तर हे दोन स्टेटमेंट त्याचे बनतात, आयदर फर्स्ट स्टेटमेंट और सेकंड स्टेटमेंट. आयदर फर्स्ट स्टेटमेंट और सेकंड स्टेटमेंट. आर यू गेटिंग दिस? काहीच अडचण नाही. करंट डिव्हिजन रूल ओके टेस्टेड. हे न्यूमरिकल ओके टेस्टेड. आणि त्याच्यासोबत हे समजलं का? किरचॉफ करंट लॉ, इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउटगोइंग करंट. सो दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस. आता समजा हा करंट, समजा ठीक आहे करंट डिव्हिजन आपण दोनच याच्यात डिव्हिजन घेतलं, पण जर समजा हा करंट 4-4, 5-5 ठिकाणी जर स्प्लिट होत असेल तर मग काय करायचं सर? तर ते पण आपण लगेच बघू. समजा हा करंट आहे 15 एम्पियरचा आणि हा 3 ठिकाणी स्प्लिट होतो. मग आता काय करायचं? अब क्या करने का? 3 ओहम 3 ओहम 3 ओहम 15 एम्पियर 5 ओहम. कॅल्क्युलेट द करंट थ्रू इच रेजिस्टर. तर आता तर लय सोपं आहे. रेजिस्टर्स आर इक्वल, करंट ऑल्सो इक्वल. इक्वल रेजिस्टन्समधून इक्वलच करंट फ्लो होईल ना. तर याच्यातून 5 एम्पियर, याच्यातून 5 एम्पियर, याच्यातून 5 एम्पियर, खतम. आणि याच्यातून 15 एम्पियर. नाही समजे? बघा, समजा इथून पाणी जात आहे. या पाण्याला 3 प्रवाह केले, 1 2 3. तीन प्रवाह केले तर हे पाणी सारखेच येते. तर याच्यातून तेवढंच पाणी जाईल, याच्यातून तेवढंच पाणी जाईल, याच्यातून तेवढंच पाणी जाईल. सारखेच केले. त्याचं व्होल्टेज लेवल, करंट लेवल दोन्ही सारखं आहे. म्हणजे त्याचा उतार, साईज सगळं सारखं आहे. तर पाणी सारखं जाईल का नाही? तुम्ही शेताला ठिबक करता का रे? ठिबकच्या प्रत्येक नळीमधून
सारखं पाणी पडतं, कमी जास्त होतं उताराला पण जवळपास सारखं पडतं. ही टेक्निक वापरलेली करंट डिव्हिजनची. ओके, ते वॉटर डिव्हिजन रूल. मोठ्या पाईपमधलं पाणी प्रत्येक याच्यामधून सारख्याच प्रमाणात टिप 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 पडतं. येतं लक्षात? तर येणारा करंट जो आहे हा करंट जर रेजिस्टन्स हे सारखे असतील तर सारखाच स्प्लिट होईल ना, का नाही होणार? नाही. अरे बाबा, हा करंट इथं समजा I1 म्हणलो आपण, ह्याला I2 म्हणलो, याला I3 म्हणलो, तर काय होईल रे? चला I1 कॅल्क्युलेट करायचं. कसं करणार? लक्ष द्या. आता तर करंट डिव्हिजन रूल 2 साठीच आपण शिकलो होतो. आता तिसरा आला, मग काय करायचं? तर याला थोडंसं, याला 2 मध्ये स्प्लिट करून घ्या ना. ते वरचं 3 जशात तसं ठेवा, याला काय करा, 1.5 करून टाका, खतम. 3 ओहम, या दोन्हीचं कॉम्बिनेशन 1.5 ओहम, 15 एम्पियर, 5 ओहम. तर आता तर I1 काढू शकतो आपण. मग I1 इज इक्वल्स टू किती? 1.5 डिवायडेड बाय 3 + 1.5 इंटू 15. किती आलं? 5 एम्पियर. मग आता हे जर 5 आलं तर बाकी पण किती येणार आहे? 5च येणार आहे. चला करून बघायचं का? हे झालं 5. दुसऱ्याचं याचं कॉम्बिनेशन बी 1.5च येणार आहे. याचा जर काढायचा असेल तर ह्या 2चं करावं लागेल ना, आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन पण 1.5च येणार आहे. याचा जर करंट काढायचा असेल तर ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करावं लागेल, ते पण 1.5च येईल. बाळे, यातला करंट काढायचा. ओके, मग काय करणार? ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं. मग किती येईल रे? हे 1.5 आणि हे किती येईल? 3 येईल. तर तेच येईल ना, सगळ्यांसाठी करंट तोच येईल. मग थोडक्यात काय की जर रेजिस्टन्सेस इक्वल असतील तर करंट सुद्धा कसा असेल? इक्वल असेल. ओके, चला. तर मग आता इथं काय म्हणतो? इथं परत तोच काय, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट I इनकमिंग इज इक्वल्स टू I आउटगोईंग. तर इनकमिंग 15 इज इक्वल्स टू याचं काय येईल रे? 5 + 5 15 इज इक्वल्स टू 15. मग समजा जर अशा पद्धतीचं एक जंक्शन असेल, त्याला भलते करंट यायला लागलेत, काही येतात काही जातात, मग आता काय करायचं? तर या सगळ्यांची बेरीज, याला सपोज I1 म्हणू, याला I2 म्हणू, याला I3 म्हणू, याला I4 म्हणू, याला I5 म्हणू. द सम ऑफ ऑल करंट इज इक्वल्स टू 0. मग बघा इनकमिंग येणारे कोणकोणते? I1 + I3 + I4 इज इक्वल्स टू सम ऑफ I2 + I5. मग हे इनकमिंग इज इक्वल्स टू आउटगोईंग. इनकमिंग येणारे कोणकोणते रे? ERI, ये भी RI, ये भी RI. सो I1, I3 and I4 are incoming current. I2 and I5 are the outgoing current. I2 and I5 are the outgoing current. समजते? आणि सगळ्यांची बेरीज जर केली तर I1 + I2 + I3 - I2 - I5 इज इक्वल्स टू 0. जे बाहेर जातात त्याला आपण मायनसने इंडिकेट करू, अपोजिट आहेत ना. तर याला काय म्हणायचं? किर्चॉफ करंट लॉ म्हणायचं. याला काय म्हणायचं? किर्चॉफ करंट लॉ म्हणायचं. समजलं का नाही समजत? हॅलो माईक चेक. ओके, टेस्टेड. याच्यावर एक न्यूमेरिकल दिला, करता येईल? करता येईल ना? चल इथपर्यंत लिहून घ्या. हे नका लिहू, एवढं हे 2 स्टेटमेंट लिहून घ्या. असंच लिहून घ्या. हे उदाहरण देण्यासाठी दिलं होतं मी.
असा एक न्यूमरिकल आहे साधा, करा बरं सॉल्व. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू काढायची. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू काढायची. नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर. खूप सोपं आहे रे. इनकमिंग करंट इज इक्वल्स टू आउट गोईंग करंट. तर इनकमिंग करंट काय आहे? 3 + 5 + 12 इज इक्वल्स टू समेशन ऑफ एक्स, आउट गोईंग करंट. आउट गोईंग करंट एवढाच आहे, मग डायरेक्ट बेरीज करा त्याची. 20 एम्पियर बरोबर एक्स, मग एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट 20 एम्पियर. सोपं आहे ना? याच्यात काय अवघड आहे का? अवघड आहे का याच्यात? ओके टेस्टेड. या टाईपचे न्यूमरिकल करता येतील ना. समजा इथे एक तुम्हाला एक न्यूमरिकल देतो, 12 एम्पियर, 7 एम्पियर, 30 एम्पियर, पी एम्पियर आणि 10 एम्पियर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. फाइंड पी. फाइंड पी. पी फाइंड आउट करायचं. किरचॉफ करंट लॉ वापरायचा, पी फाइंड आउट करायचे. तुला कळून राहिलं बाळे? ते कळालं का वरचं? ट्वेल्व 7 30 पी एम्पियर आणि 10 एम्पियर. ही 10 एम्पियर. द फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. करंट डिव्हिजन रूल झाला, तर आपण व्होल्टेज डिव्हिजन रूल बघू. ओके, करंट डिव्हिजन रूल वरून आपण किरचॉफ करंट लॉ सुद्धा बघितला. आता आपल्याला काय बघायचं आहे? किरचॉफ व्होल्टेज लॉ बघायचे. काय बघायचं आहे? किरचॉफ व्होल्टेज लॉ बघायचे. तर बघा, लक्ष द्या. वेन वी आर अप्लाइंग व्होल्टेज अक्रॉस अ सर्किट. एका सर्किटच्या अक्रॉस आपण व्होल्टेज अप्लाय केलं आणि 2 रेजिस्टन्सेस आपण सिरीजमध्ये घेतले. 2 रेजिस्टर सिरीजमध्ये घेतले, तर एखाद्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे ते चेकआउट करायचं असेल तर V1 इज इक्वल्स टू त्याचाच रेजिस्टन्स भागिले 2ची ॲडिशन गुणिले टोटल व्होल्टेज. ओके, तर याचं एक साधं उदाहरण घेतो मी. एक 12 ओहमचा रेजिस्टर आहे आणि एक 10 ओहमचा रेजिस्टर आहे आणि याला 30 व्होल्टचा सप्लाय अप्लाय केला. किती? 30 व्होल्टचा सप्लाय अप्लाय. हे जास्त सप्लाय अप्लाय करू. 30नी काय व्हावं लागलं? 120 करू. 120 व्होल्टचा सप्लाय अप्लाय केला. आणि फाइंड द व्होल्टेज अक्रॉस 12 ओहम अँड व्होल्टेज अक्रॉस 10 ओहम. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. काही अवघड आहे याच्यात? नाही. बघा, सो V1 इज इक्वल्स टू सेम रेजिस्टन्स डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ दिस 2 इंटू
टोटल व्होल्टेज किती आलं हे 12,144 भागिले 22 65.45 volt. Similarly, V2 is equals to 10 divided by 10 plus 12 into 120. ते 1200 भागिले 22 54. आता तुम्ही म्हणाल सर याची ना याची बेरीज केली तर हे येईल का? बिलकुल येईल. बघा बरं, V इज इक्वल्स टू V1 प्लस V2 येतं का? बघा बरं. एक पॉईंट कमी आला. ते तुम्ही घेताना ते कमी जास्त घेतलं असणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली तेवढंच येत. याला 55 करून टाका. चला आता येऊन जाईल तुमचं. सोपं आहे की नाही? म्हणजे बघा, जसं आपण करंट डिव्हिजनमध्ये बघितलं त्याच धर्तीवर त्याच पॅटर्नमध्ये आपल्याला व्होल्टेज डिव्हिजनमध्ये बघायचं आहे. सो दिस व्होल्टेज आर डिवायडेड इंटू दिस प्लस दिस. ओके, जसं इथं करंट आपण बघितलं दिस करंट इज इक्वल्स टू दिस प्लस दिस, तसंच हे व्होल्टेज ह्या दोन व्होल्टेजच्या बेरजेबरोबर असेल. मग आता किरचॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतो? किरचॉफ व्होल्टेज लॉ KVL काय सांगतो? KVL किरचॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतोय? इन अ क्लोज लूप. किरचॉफ व्होल्टेज लॉ कशासाठी आहे? क्लोज लूपसाठी. तर हे क्लोज लूप आहे ना, ओपन सर्किट असेल तर नाही, क्लोज लूपच पाहिजे. इन अ क्लोज लूप द व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू व्होल्टेज ड्रॉप. जेवढं व्होल्टेज इनपुट आहे तेवढंच आउटपुट असेल, म्हणजेच व्होल्टेज राईज जेवढं असेल तेवढंच फॉल असेल. ओके, किंवा दुसरं स्टेटमेंट, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑल व्होल्टेजेस इन क्लोज लूप इज 0. सगळ्यांचा सम काय असेल? 0 असेल. सगळ्यांचा सम काय असेल? 0 असेल. सगळ्यांचा सम काय असेल? 0 असेल. झालं लिहून? एक गणित करा बरं तुम्ही. तुझा रोल नंबर किती रे मागच्या सेमिस्टरचा? 29 व्होल्ट. चला R1. तुझा रे? 65. बरं 62. तुझा रे? 53. अब आएगा मजा. हे खूप कमी झालं, आपण काय करू 290 घेऊ. तेवढंच व्होल्टनी काय करंट फ्लो होणार आहे? आता बघा आणि V1 आणि V2च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा.
बघा इथं आपण हे व्होल्टेज घेतलं होतं. तर आता R1 V1 काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, याचं व्होल्टेज भागिले दोन्ही सॉरी याचं ओहम येते हां, याचं रेजिस्टन्स भागिले दोन्हीची बेरीज इंटू, तर हे किती आलं 100 हे आलं. दुसरं किती येईल रे मग 53 इथं का इथं हे बरोबर आहे. 35 ठीक, 34-35 बरं ठीक आहे 34 घेऊन टाकू, जाऊ द्या. 62 + 53 इंटू 290 इज इक्वल्स टू 166 ओके 665 ठीक आहे 66 घेऊन टाकू. त्या दोन्हीची बेरीज किती येईल, ठीक आहे ना. इथं छोटे मोठे पॉईंट आले ते ॲक्युरेट, ओके पॉईंटचा फरक चालेल, ओके पॉइंट का फर्क चाल, इसमें और इसमें 19-20 का फर्क है, 19 लाख का नहीं है. ओके तो 19-20 चलता है. ओके हे समजलं, हे समजणं गरजेचं. आता आपण काय करू, ह्या किरचॉफ करंट लॉ, किरचॉफ व्होल्टेज लॉ याच्यावर एक खतरनाक न्यूमरिकल घेऊ. एकाच न्यूमरिकल आपण दोन्ही मेथडनी सॉल्व करू. ओके हे ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे, पण लक्षात घ्या ECNला 4 मार्काला विचारतात, नाही 8 मार्काला, आणि FEEला हा 8 मार्काला किंवा 4 मार्काला विचारला असेल. एक न्यूमरिकल घेऊ, चला कोणता घेऊ, एक साधा न्यूमरिकल घेऊ. विचारलेलं आहे का, विचारलेलाच घ्यायचा डायरेक्ट, आपल्याकडे हे आहेत ना क्वेश्चन पेपर. रेसिप्रोसिटी थेरम, काय सब्जेक्ट कोड काय होता तुमचा FEEचा, ठीक जाऊ दे, कोणता होता विचारलेला सांगा ना. हां 39 31 23 10 9 आहे. चल बरं ठीक आहे जाऊ दे. आहे सापडलं. काय झालं, चालूच आहे ना मग काय घाबरायचं काय कॅमेऱ्यासमोर, जे आहे ते आहे. तुम्ही बघितले का माझे व्हिडिओ बघितले, असेच आहेत. मी याच्यामध्ये तुम्हाला रागवतो सुद्धा, ए वाळ्या सरळ बस अशा पद्धतीने. ओके त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जसं तसं असेल. हे 4 व्होल्ट आहे, हे 5 व्होल्ट आहे, हे 2 ओहम आहे, हे 3 ओहम आहे, आणि हे 1 ओहम आहे. आणि काय म्हणलं आहे, फाईन करंट थ्रू 1 ओहम. 6 मार्काला विचारलं आहे. गंमत बघा, 6 मार्काला आत्ता झालेला प्रश्न आहे. ओके कशामध्ये, FEEमध्ये. आणि तोच प्रश्न कशामध्ये विचारतील, ECNमध्ये विचारतील. ओके सो फाईंड करंट थ्रू 1 ओहम रेजिस्टन्स. फाईंड I 1 ओहम.
बाय KVL अँड KCL दोन्हीनी काढू आपण. बाय KVL आणि KCL दोन्हीनी काढायचं. ओके, तर हे आहे 4 व्होल्ट 4 व्होल्ट, हे 5 व्होल्ट आहे, हे 2 ओहम आहे, 3 ओहम आहे, 1 ओहम आणि 1 ओहमचा करंट काढायचा आपल्याला. KVLने बी काढायचा आणि KCLने काढायचा. तर सगळ्यात पहिले आपण काय करू, कशाने काढायचं रे? हां, तुझं काय म्हणणं आहे रे? हॅलो माईक चेक, तुझं काय म्हणणं आहे? KVLने काढायचं का KCLने काढायचं? आधी KVLने. KVL, चला बाळ्याचं म्हणणं आहे KVLने, तर आधी KVLने काढू, नंतर KCLने काढू. तर आपण KVLने काढू. ओके, पहा, याला लूप 1 नाव देऊ L1 आणि याला L2 नाव देऊ किंवा लूप 2 नाव देऊ. इन लूप 1 पहा 4 minus 2i minus 1 i1 minus i2 इज इक्वल्स टू 0. काय म्हणतो KVL? KVL म्हणतो द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इज इक्वल्स टू 0. डोंट राईट, लिहू नका, समजून घ्या, नंतर तुम्हाला लिहायला वेळ देईल मी. KVL काय म्हणतो की या लूपमध्ये सगळ्या व्होल्टेजेसची बेरीज काय असेल? 0 असेल. बरोबर आहे. सो दिस व्होल्टेज इज इक्वल्स टू दिस प्लस दिस. करंट व्होल्टेज डिव्हिजन रूल सांगितलं मी तुम्हाला. हे सिरीजमध्ये बा, असं जर म्हणलं तर हे सिरीजमध्ये. मग हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज कसं असेल? या दोन्हीची बेरीज ह्या याच्या इतकी असेल किंवा सगळ्यांची बेरीज काय असेल? 0 असेल. व्होल्टेज राईज इज इक्वल्स टू व्होल्टेज ड्रॉप असेल. ओके, मग आपण याच्यामध्ये काय करू? किरचॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करू. तर किरचॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतं? व्होल्टेज राईज होत असेल तर आपण काय करतो? त्याला पॉझिटिव्हने दाखवतो. मग व्होल्टेज राईज म्हणजे निगेटिव्ह आणि इथं काय? पॉझिटिव्ह. व्होल्टेज राईज आहे म्हणून इथं 4 पॉझिटिव्ह घेतलं. मग रेजिस्टरच्या अक्रॉस काय होत असतं? ड्रॉपच होत असतो. म्हणून -2 इंटू याच्यातून जाणारा करंट I1 म्हणलं याला आपण. पण याच्यातून तर दोन्ही करंट जाऊन राहिले, हा बी करंट आणि तो बी करंट. बघा आता असा एक करंट घेतला तर हा एक करंट येतो, याचा पण एक करंट येईल ना. तर मग इथं काय करायचं? हा 1 जसा तसा घ्यायचा आणि I1 मायनस I2 घ्यायचा. म्हणजे याच्यातला हा पण करंट येईल, हा पण करंट, याच्यात I1 करंट इथं आणि इथं कोणता करंट आहे? I2. तर मग समजा I2 पण असा घेतला, ठीक आहे, तर I1 मायनस I2 येईल पहिल्यासाठी. तर याला सिम्प्लिफाय करा. 4 minus 2i1 minus i1 minus of minus plus i2 is equals to 0. सो ह्या 4ला तिकडं टाका, तर हे किती येईल? -3i1, हे दोन्ही मिळून -3i1 प्लस i2 इज इक्वल्स टू -4. क्वेश्चन नंबर 1. इथपर्यंत कोण कोण आले रे? हां, असले पाप करीत नाहीत म्हणा आम्ही, आहे की नाही? झुलू नको बाळा, लक्ष दे. या लूपमध्ये किरचॉफ करंट लॉ आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय केला. मग किरचॉफ व्होल्टेज लॉ काय सांगतोय? अल्जेब्रिक सगळ्या व्होल्टेजची बेरीज काय असेल? 0 असेल. इथपर्यंत कोण कोण आले? सगळं याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, सगळ्यांची बेरीज 0. खतम. सगळ्यांची बेरीज 0. मग आता याचा व्होल्टेज आपण काढायला सुरू. याचा व्होल्टेज किती रे? 4 आहे. पण हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? कशावरून? व्होल्टेज पहा, इथून करंट असा चाललाय ना, असा. तर मग व्होल्टेज निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चाललंय म्हणून व्होल्टेज राईज होतंय. व्होल्टेज राईज होतंय म्हणून आपण इथं पॉझिटिव्ह घेतलं. इथपर्यंत आले. चला पुढं या. इथं किती आहे? 2. ओम्स लॉ काय सांगतो? V इज इक्वल्स टू, लयच गरिबी आली रे, V इज इक्वल्स टू IR. I किती आहे माहीत नाही, तर आयला आपण I1 म्हणलंय आणि R किती आहे? 2. मग 2 I1 बरोबर आहे. हे समजलं का? याचा रेजिस्टन्स, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज किती आहे? V इंटू I. V किती? सॉरी IR. I किती माहीत नाही, तर याला I1 म्हणलंय.
आर किती 2. तर हे कोणाकोणाला समजलं रे? समजलं. आता मायनस रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉपच होतो, लक्षात घ्या. रेजिस्टन्सच्या अक्रॉस ड्रॉपच होतो म्हणून मायनसच करायचं. हे व्होल्टेज राईज आहे, हे मात्र मायनस, ऑलवेज मायनस. आता याच्यामधून 2 करंट फ्लो होतो. एक तर याचा पण होतो I1 आणि हा दुसरा I2 सुद्धा फ्लो होतो. 2 करंट फ्लो होतो. मग इथं काय करायचं आहे, पहिल्या लूपसाठी I1 मायनस I2 घ्यायचा. हा 1 जसा तसा घेतला आणि I1 मायनस I2 घेतला, इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत आले. कोणाकोणा समजलं? तुला नाही समजलं? कन्फ्यूज होऊ नका. हे व्होल्टेज, हे व्होल्टेज, हे व्होल्टेज सगळ्यांची बेरीज इज इक्वल्स टू 0. हेच केलं आपण, हेच केलं इथं खाली. मग आता याला सिम्प्लिफाय केलं. हे 4 जसं तसं घेतलं, हे 2 जसं तसं घेतलं. हे 1 गुणिले I1 बरोबर मायनस I1, 1 गुणिले वजा 1 गुणिले वजा I2, मायनस मायनस बिकम प्लस, इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत आले का? आता हे 4 इकडं आहेत, याला आपण तिकडं टाकू तर हे कसे येतील रे? मायनस होतील. हे वजा 2 आणि हे वजा 1 बरोबर किती रे? वजा 3 का मायनस 3? बरं. -2 -1 बिकम -3. ओके. प्लस I2, जसं तसं इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत कोण कोण आले आता? क्लिअर. चला आता आपल्याला I2 बद्दल काढायचं आहे. कोणाबद्दल काढायचं आहे? फॉर लूप 2. सो इन लूप 2 दुसऱ्या लूपमध्ये कुठून सुरू करा? कुठून बी सुरू करा, इथून सुरू करू. चला असा करंट आहे म्हणजे काय येईल रे? -5. हे -5 समजलं ना? वरून खाली करंट येऊ राहिला आहे म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, याला ड्रॉप म्हणू आपण. ओके. त्याच्यानंतर मायनस इथं काय येईल रे? ब्रॅकेटमध्ये काय येईल? I2 मायनस I1. दोन्ही करंट फ्लो होतं ना. पण ह्या लूपसाठी काय घ्यायचं आहे? I2 मायनस I1 घ्यायचं आहे. -3I2 इज इक्वल्स टू 0. इथं परत आपण तोच, हा एक रेजिस्टन्स, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, तिन्हीची बेरीज काय असेल? 0 असेल. कसं बघा, हे -5. आता हे पहा, हे 1 जसं तसं घेतलं. इथं I2 मायनस I1 घेतलं. इथं पहिल्या याच्यात काय घेतलं होतं? I1 मायनस I2. आता याच्यासाठी काय घेतलं आहे? I2 मायनस I1. का? कारण सेकंड लूप आहे. आता इथं काय आहे? -3I2. इथं काय आहे? -3I2 इज इक्वल्स टू 0. याला सिम्प्लिफाय करा. आता हे किती आहे? -5 मायनस I2 मायनस ऑफ मायनस प्लस I1 मायनस 3I2 इज इक्वल्स टू 0. तर हे किती येईल? I1 मायनस 4I2 इज इक्वल्स टू 5, इक्वेशन नंबर 2. तर सगळ्यात पहिले इथं काय करायचं? I1ची टर्म घ्यायची. तर हे I1 इथं, हे -I2 आणि हे -3I2, तर किती येईल? -4I2. आणि हे 5 इथं निगेटिव्ह होतं, तिकडे गेल्यावर पॉझिटिव्ह झालं. तर एक हे समजलं का? लालबाळे तुला समजलं का? गालबरीची शपथ. समजून घ्या. हे पहिली टर्म जसं तशी, याला थोडं सिम्प्लिफाय केलं आहे. हे I2 जसं तसं मायनसमध्येच येईल. हे मायनस आणि मायनस प्लस येईल, मायनस इंटू मायनस प्लस. आणि हे जसं तसं याला सिम्प्लिफाय केलं तर हे इथपर्यंत आले. आता कॅल्क्युलेटर घ्या तुमच्या हातामध्ये, इक्वेशनमध्ये या, मोडमध्ये या. इक्वेशन दिसतंय तुम्हाला? तर आता 1 नंबर किती अननोन आहेत रे इथं? I1 आणि I2 दोनच अननोन आहेत. ओके. तर एक क्लिक करा. तर आता पहिली व्हॅल्यू काय करा? -3 टाका. टाकली? इक्वल टू दाबा. त्याच्यानंतर पुढं गेलं का कर्सर? 1 टाका. इक्वल टू दाबा. पुढं गेलं का कर्सर? -4 टाका. इक्वल टू दाबा. पुढं गेलं का कर्सर? खाली आलं का? चला आता इथं काय टाका? 1 टाका. त्याच्यानंतर कर्सर पुढे गेलं का? इक्वल टू दाबायचं आहे. -4 आणि 5 इक्वल टू दाबून आले. सांगा I1ची व्हॅल्यू किती आली? I1 इज इक्वल्स टू 1 एम्पियर आणि I2 इज इक्वल्स टू -1 एम्पियर. चला हे आले उत्तर तुमचे.
वन आणि मायनस वन. हां, कोणाकोणाचं नव्हतं आलं? वा 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 वा. काय करा बाळांनो, मोडमध्ये जा. ओके, इक्वेशनमध्ये घ्या, जा मोडमध्ये. इक्वेशन इक्यू दिसतंय, 5 नंबर दाबा. आलं का? 5 केलं का क्लिक? तर आता इथं तुम्हाला अशा पद्धतीचं हे येईल, दिसतंय. एक क्लिक कर ना बाळ, एक. हां, एक क्लिक कर. हां, चल दाखव. एक. हां, इथपर्यंत आले. तुझं बी आलं तिथपर्यंत. आता काय करा, पहिली व्हॅल्यू टाकायची आपल्याला. पहिली व्हॅल्यू काय रे? -3. तर इथं -3 घ्या आणि इक्वल करा. कर्सर पुढं गेलं. 1 घ्या, इक्वल करा. कर्सर पुढं जाईल. -4 घ्या, इक्वल करा. कर्सर खाली येईल. आलंय. त्याच्यानंतर इथं काय करायचं आहे? 1 घ्यायचं, इक्वल करायचं. कर्सर पुढं गेलं. -4 घ्यायचं, इक्वल करायचं. कर्सर पुढं येईल. मग 5 घ्यायचं, इक्वल करायचं आणि पुन्हा इक्वल करायचं. तर I1 काय आलं आहे? 1 आलं आहे. आणि I2 काय आलं आहे? -1 आलं. I1 काय आलं? 1 आलं. आणि I2 काय आलं? -1. कोणाचं आहे? सुधारले रे तुम्ही. तर सगळ्यांनीच कॅल्सी आणलं आज. कोणी राहिलं की विदाऊट कॅल्सीच? वा दीदी वा. चला, तर आता आपल्याला काय विचारलं रे? करंट फ्लोईंग थ्रू 1 ओहम रेजिस्टन्स. यातला करंट विचारलाय. I1 हे हा करंट आला, हा करंट आला. आपल्याला आता काय करायचं आहे? करंट थ्रू 1 ओहम. मग I1 ओहम काय असेल रे? I1 - I2 घ्या किंवा I2 - I1 घ्या. तर आपण काय करू? I1 - I2 घेऊ. तर I1 - I2. तर I1 किती रे? 1. I2 किती रे? -1. हे आलं 2 एम्पियर. इथं पण कन्फ्युजन होतं बऱ्याच जण, डायरेक्ट मायनस घेऊन टाकतात. हे मायनस आहे आणि हे I2 काय आहे? -1 आहे. तर -of - बिकम +2 एम्पियर. आणि डायरेक्शन काय आहे? I1चं डायरेक्शन म्हणजे डाऊनवर्ड. डायरेक्शन का I1चं घेतलं ना आपण, I1 - I2 साठी I1चं डायरेक्शन. आता दुसऱ्यासाठी घ्यायचं असेल तर I1 ओहम इज इक्वल्स टू काय येईल? I2 - I1. ते काय येईल? -1 किती आलं? -2 एम्पियर. आणि करंट कसं, डायरेक्शन कसं असेल? याच्या अपोजिट. ओके, म्हणजे अपवर्ड. हे असं अपवर्ड आहे ना, तर मग ॲक्च्युली डायरेक्शन असं असेल, डाऊनवर्ड. डायरेक्शन समजून घ्या, पुन्हा एकदा सांगतो. हे तर समजलं ना, 2 एम्पियर करंट आला. आता बघा, पहिल्यासाठी आपण हे डायरेक्शन कन्सिडर करतोय. तर हे 2 एम्पियर कसं आहे? डाऊनवर्ड आहे. पॉझिटिव्ह आलं म्हणजे काय? डाऊनवर्ड. जसं आलंय तसंच. आपलं होतं असं, आलंय पॉझिटिव्ह म्हणजे तसंच घ्यायचं, खतम. पण आता दुसऱ्या याच्याने घेताना I2 - I1 केलं तर I2 -1 आणि हे -1 -2 वजा बाकी आहे, गुणाकार नाही आहे. तर हे -2. पण याचं डायरेक्शन कसं आहे? मायनस आहे म्हणजे अपोजिट आहे.